दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा। देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बी.ए. कोळी होते। प्रमुख वक्ते म्हणून हायस्कूलची माजी विद्यार्थिनी कुमारी वसुंधरा कबनूरकर उपस्थित होते। हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री डी.ए. तराळ तसेच अशोका हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री कृष्णात कोरवी सर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री एस.एम. शिंदे यांनी केले। यानंतर हायस्कूलमधील काही विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले। वसुंधरा कबनूरकर हिने आपल्या मनोगतात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला। आज महिला अनेक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते असे मत व्यक्त केले। कृष्णात कोरवी सर यांनी आपल्या मनोगतामध्ये ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान आहे असे मत व्यक्त केले। अध्यक्ष मनोगत श्री बी.ए. कोळी यांनी मुलींनी सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घ्यावा व त्या पद्धतीने आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी सौ एस.एस. पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम.जी. आंबेकर यांनी केले। सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाने केले होते। कार्यक्रमास हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंजी, न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र। मान्यवर शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि येथे जमलेल्या तमाम माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सर्वप्रथम त्यांच्या पवित्र प्रतिमेस त्रिवार वंदन करते। इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या घडण्याचा तर इतिहास अनेकांच्या घडवण्याचा विषय आहे। खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही। 150 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी अलौकिक इतिहास घडवला। ज्या काळात स्त्रीला शिक्षण बंद होतं, ज्या काळात स्त्री शिकलेलं पाप समजलं जात होतं, ज्या काळात शूद्रांना माणूस म्हणून वागणूक दिली जात नव्हती, त्या काळात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानाच्या क्रांतीचा इतिहास घडला। पण तो कोण घडवला? तर शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे, समाजाला प्रश्न विचारायला शिकवणारे आणि विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विद्येविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनेच केले असं सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्या क्रांतीची खरी शक्ती अन्यायाशी 2 हात करणारी, समाजासाठी अपमान बहिष्कार सहन करणारी ती मातृशक्ती म्हणजे माता सावित्रीबाई फुले यांनी। खरं तर धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मानववाद, समता, न्याय यामध्ये हे फुले दाम्पत्य पारंगत झालं। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, समाजाच्या प्रत्येक चुकीच्या रूढीला प्रश्न विचारण्याचं धाडस या लोकांमध्ये निर्माण झालं। खरं तर कसं जगावं हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिकवलं आणि कसं लढावं हे माता सावित्रीबाई फुले यांनी दाखवलं। कडकडत्या निष्ठेची कडवट माणसं तयार करणारं चालतं बोलतं विश्व विद्यापीठ म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले। एके दिवशी रात्रीची वेळ होती, तेलाच्या दिव्याचा मिणमिणता प्रकाश होता। सावित्रीबाई अंगावर पांघरून घेऊन झोपण्याच्या तयारीत होती। ज्योतिराव फुले सावित्रीबाईंच्या कपाळावर मायेने हात फिरवत होते। हात फिरवता फिरवता ज्योतिराव फुले म्हणाले, काय ग सावित्री, तुझा अंग गरम लागतंय, ताप आला की काय तुला? सावित्रीबाई म्हणाल्या,
एवढं काय नाही, थोडीशी कणकण आहे बस. ज्योतिराव म्हणाले, ते काय नाही, मी उद्याच्या उद्या वैद्यांना बोलवतो. सावित्रीबाई म्हणाल्या, पण हा ताप वैद्यांच्या औषधाने जाणारच नाही. ज्योतिरावांना आश्चर्यचकित करणारा प्रश्न, मग? सावित्रीबाई म्हणाल्या, तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी नवी लुगडं घेऊन द्या, म्हणजे हा ताप जाईल. ज्योतिराव आश्चर्याने दुसऱ्या गोष्टीवर वळाले. ते विचार करू लागले की लुगड्यासाठी ताप काढून घेणारी माझी सावित्री नक्कीच नाही, पण तरीही तिने असं का बरं बोललं असेल? तर आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षणाकरता आहेत, लुगडं घेण्यासाठी नाही. पण तरीही दुसऱ्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या हातावर नवीन लुगडं ठेवलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर सावित्रीबाई फुले यांना कधीही ताप आला नाही. ज्योतिराव म्हणाले, हे कसं काय? त्यांनी चौकशी केली. त्या शाळेतील एका सहाय्यक शिक्षकांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला. त्यानंतर त्या शिक्षकांनी उलगडा केला की सावित्रीबाई ज्यावेळी शाळेत येत असतात त्यावेळी लोक त्यांच्या अंगावर शेण फेकतात, चिखल फेकतात, माती फेकतात. त्यामुळे त्या शाळेत आल्यानंतर खराब झालेलं लुगडं धुतात आणि ओल्या लुगड्याने शाळेत शिकवतात, म्हणून त्यांना ताप येत असे. आणि आता तुम्ही नवीन लुगडं घेऊन दिल्यापासून त्यांना ताप येत नाही, कारण त्या कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवतात. ज्योतिरावांच्या डोळ्यात अश्रू आले. खरं तर आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते सहजासहजी मिळालेलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर मानवी व्यक्तिमत्वाचे शास्त्रज्ञ असे म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात शिशु बालक तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय घडवायचंय ते सांगा, आम्ही त्याला घडवून टाकू. आपल्याला हवं ते, आपल्याला हवं तसं घडवता येतं. कारण मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्यालाही हवा तसा आकार देता येतो. हे केवळ शास्त्रज्ञांनी नाही तर माता सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याचंच एक छोटंसं उदाहरण सांगते. आपली जशी शाळा असते तशी पशुप्राण्यांची शाळा बनलेली असते. आपले जसे विषय असतात तसे त्यांचे विषय असतात. त्यांचे 3 विषय असतात महत्वाचे. एक उठणे, पोहणे, धावणे. या पशुप्राण्यांच्या शाळेत एक पक्षी ऍडमिशन घ्यायला येतो बदक नावाचा. शिक्षक त्याला सांगतात की कंपल्सरी विषय उठणे, पोहणे, धावणे. बदक म्हणतो मी पोहण्यात उत्तम आहे, धावू सराव केला तर चल, पण उडण्याचं कसं काय करायचं? नाही तो नैसर्गिक गुणच नाही ना माझ्यात, पण दुनियेची रीत आहे, त्या शाळेत गेलं पाहिजे, त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे, डिग्री मिळवली पाहिजे, नोकरी तर करायची, पण करायचं काय? शिक्षक म्हणाले, तो ऍडमिशन घ्या, आम्ही सराव करून घेऊ. घेतलं बदकाने ऍडमिशन. सराव सुरू झाला आणि सराव सुरू झाल्यानंतर त्यापैकी एका शिक्षकाने त्याला सल्ला दिला, तुझा पोहणे हा विषय चांगला आहे ना, तू जरा बाजूलाच ठेव, तुला एक काय नाही धावणे त्याची प्रॅक्टिस कर, उडणे त्याचा सराव कर. मग ते बदक दिवस धावू लागलं. ते इतकं धावायचं, धावून दमायचं बिचारा. त्याला उठणं जमायचंच नाही आणि वर्षभर त्या पोहण्याचा सरावच नाही. मग वर्ष झालं, परीक्षेला बसले. आता वर्षभर पोहण्याचा सरावच नाही. शेवटी शिक्षकांनी त्याला कसा बसा वर चढवला. धावण्यात कसा बसा काठावर पास झाले, पण उठणे नापास. हे खरंच तुमच्यात जे आहे ते तुम्ही खरंच करता का? नाही. आम्ही करतो काय? माझ्या आईला वाटतं काय मी डॉक्टर व्हावा आणि वडील नाही त्यांना वाटतं मी इंजिनियर व्हावा. आजोबा म्हणतात तू मिलिटरीत गेला पाहिजेस. शेजारचे काका म्हणतात तुझी चित्रकला चांगली आहे. अरे तुझं काय? ते म्हणतील तसं. मग त्या शाळेत दुसऱ्या पक्षाला खारुताई नावाचं. आता खारुताई नव्हते उत्तम. शिक्षक तिला सांगतात तीन कंपल्सरी विषय उडणे, पोहणे, धावणे. खारुताई म्हणाली मी धावू शकते उत्तम, पण उडण्याचं कसं काय करायचं? आणि पोहायला गेले तर बुडून मरेल. नको नको नको. शिक्षक म्हणाले आम्ही ना तू घे ऍडमिशन, आम्ही प्रॅक्टिस करून घेऊ. घेतलं खारुताईने ऍडमिशन. सराव सुरू झाल्यानंतर खारुताई धावत एका झाडावर पोहोचली. झाडावर फांदीवर पोहोचल्यानंतर तिनं वरनं खालच्या शिक्षकांना विचारलं की आता मी वरून खाली उडी मारू का, म्हणजे तुमच्या उडणे ह्याही विषयात बसेल? शिक्षक म्हणाले नाही, उडणं हे नेहमी खालून वरच असायला पाहिजे, वरून खाली नाही, असं पुस्तकात दिलेलं नाही. तू स्वतःच काही काढू नको, त्याला इथं अर्थ नाही. कोरून ठेवली पोराने पुस्तकांच्या पानात. मग त्या शाळेत तिसरा पक्ष तो गरुड नावाचा.
शिक्षक त्याला सांगतात इनकम्पल्सरी विषय पुढे पोळे धावणे. गरुड म्हणतो उडण्यात आपला हात कोण धरू शकत नाही. धावायला मला जमिनीवर यायची गरजच काय. आभाळात भरारी मारतो मी, मला खाली आणता तुम्ही कशाला. विषय काढू टाका. अरे म्हटले कंपल्सरी जमत असलं सांगा. बरं ठीक आहे पोहणे नाही जमायचं आपल्याला. त्या गरुडाने आपल्या शिक्षकांना सांगितलं माझी सगळ्यात मोठी शाळा ही माझी आई आहे. म्हणे का. म्हणे मी ज्यावेळी या सृष्टीत आलो पहिला श्वास घेतला आणि माझी आई कोण आहे बघायला लागलो तेवढ्यात माझ्या आईनं माझ्यावर झडप घातली आणि मला जन्माला घातलेली माझी जन्मदात्री आई मला आकाशात उंच 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 घेऊन गेली. तिला सांगत होतो आत्ताच जन्माला आलो मला श्वास घ्यायचा माहित नाही, मला वारा म्हणजे माहित नाही, मला ऊन म्हणजे माहित नाही, जगणं समजत नाही. आई मोठे घेऊन निघालीस. आईने मला उंच 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 घेऊन गेली आणि मला सोडून दिलं. सन करत खाली मी कोसळत राहिलो. खाली बघितली जमीन होता कडक होता फुटलो असतो आपडलो असतो संपलो असतो. फक्त आईकडे एकदा बघितली का ग. आणि हळूहळू मी माझे पंख उघडले त्या वाऱ्यावर स्वार झालो आणि एक गिरकी घेतली आणि आईला बघत म्हणालो आई उडणं जमलं ग. आई उडता आलं ग मला. हीच तर खरी व्याख्या आहे शिक्षणाची. सावित्रीबाईंनी सांगितलं होतं शिक्षण म्हणजे साक्ष्यबद्ध परीक्षा नाही तर तुमच्या पंखाची ओळख करून देणं आहे. खर तर या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा संस्कारांचा वारसा आपण असाच पुढे चालूया इतका आशावाद व्यक्त करते आणि विचारपीठाची रजा घेताना इतकंच म्हणते अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण विचारांची ही धार आहे. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण विचारांची ही धार आहे. महाराष्ट्राची वागिणू ज्ञानाचा आवार आहे. महाराष्ट्राची वागिणू ज्ञानाचा आवार आहे. अरे विचारांची रक्षणी तू. अरे विचारांची रक्षणी तू क्रांतीची तू मेघ आहे. अरे विचारांची रक्षणी तू क्रांतीची तू मेघ आहे. दुबळी समजू नको स्वतःला तू सावित्रीबाईंची लेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला तू सावित्रीबाईंची लेख आहे. या ठिकाणी जाता जाता मी आणखी एक कविता करू इच्छिते. दिनीव हायस्कूल इथेच घडलं माझं स्वप्न. दिनीव हायस्कूल इथेच घडलं माझं स्वप्न. उमललं माझं मन. उमललं माझं मन. गुरूंच्या मायेच्या ओंजळीत घडलं माझं जीवन. गुरूंच्या मायेच्या ओंजळीत घडलं माझं जीवन. आज त्यांच्याच पायाशी उभं राहून आज त्यांच्याच पायाशी उभं राहून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन. पुन्हा एकदा मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आपल्या प्रशालेचे आणि प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय कोळी सर यांचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या विचारपीठाची रजा घेते. मनपूर्वक धन्यवाद.